श्री गुरुचरित्र अध्याय 26 वेदाचा विस्तार महात्म्य। श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी नका भ्रम युक्तीशी वेदांत नकडे ब्रह्मयाशी अनंत वेद सती वेदव्यासासारिखे मुनी नारायण अवतरुणी वेद व्यक्त करुणी व्यासनाम पावला तिनेही नाही पूर्ण केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नावे देखा सांगेन विस्तारे एका प्रथम पहिला दुजा वंश पायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतो शिष्य करीन म्हणे विद्याभ्यास त्याशी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिन कल्पांता चारी वेद केवी वाचिता अनंत वेद असे महिमा ब्रह्मकल्प तिही फिरले वर्षोवर्षी वाचले ब्रह्मचर्य आचरले वेद पूर्ण शिकू म्हणून या वेदाचे आद्यांत सांगणे एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्याशी पुनरपी करी तपाशी ब्रह्मा प्रसन्न झाला पर्येशी काय मागशील म्हणून भरद्वाज म्हणे ब्राह्मयाशी स्वामी मज प्रसन्न होशी वेद शिकेन आद्यंतेशी ब्रह्मचर्य आश्रमी वेदांत मज दाववावे सर्व माते शिकवावे असे वरदान द्यावे म्हणून चरणी लागला ब्रह्मा म्हणे भारद्वाजाशी मिती नाही वेदाशी सर्व कैसा शिको म्हणशी आम्हाशी वेद गोचर तुझ दावितो पहा सगळं करुणी मन निर्मळ शक्ती झाली सर्व काळ अभ्यास करी भरद्वाजा ऐसे म्हणणे ऋषीशी ब्रह्मा दावी वेदाशी देसताती तीन राशी गिरी रोप होनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीचा वाटे भय वेदराशी गिरीमय केवी शिकू म्हणत असे तिन्ही ब्रह्मकल्पावरी आचरले आश्रमचारी वेद शिकविले तावन्य मात्री एवढे गिरी केवी शिको मरवणी भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणत असे या वेदाचा अद्यांत आपण पहावया अशक्त तुची जानशी जगन्नाथ जे जे शिते घेईन तो शरणागता आधार माझे मनी वासना थोर वेद शिकावे अपार म्हणून आलो तुझपाशी वेद देखोनी अमित भय पावले चित्त जे ध्याला उचित तेची घेऊ पर्यसा ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषन देता झाला मुष्टी तीन अभ्यासावया तीन वेदाचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यासी भरद्वाज अजून पुरते नाही त्याशी केवी शिको पाहती वेदासी सांगा तुम्ही पर्येशी चौघे वाचा चारी वेद पूर्ण एक एक वेदाशी शिकता प्रयत्न मोठा त्याशी सांगेन थोडे तुम्हाशी व्यक्त करावया अभ्यास शिष्य म्हणती व्यासाशी एक एक वेद आम्हाशी विस्तारावे आद्यंतेशी शक्यतेनुसार अभ्यास करू ऐसे विनंती चौघे जन नमोनी व्यासचरण कृपा करावी जाण आम्हा लागी व्यासमुनी करुणा वचन ऐकोणी व्यास सांगे संतोषोनी पहिलं शिष्य बोलावणी ऋगदेव निरोपित एक पहिलं शिरोमणी सांगेन ऋगदेव महिमा ऋग्वेद महिमा पठन करिगा धर्म कर्मा ध्यानपूर्वक करुणी पहिलं शिष्य म्हणे व्यासाशी वरवे विस्तारावे आम्हाशी ध्यानपूर्वक लक्षणेशी भेदाभेद निरूपावे त्यात जे आवश्यक आम्हाशी तेची शिको भक्तीशी तू कामधेनु आम्हाशी कृपा करिगा गुरुमूर्ती व्यास सांगे पहिलं शिष्याशी ऋग्देव ध्यान परियेशी वर्णरूप व्यक्ती कैशी भेदाभेद सांगेन ऋग्देवाचा उपवेद असे व्याख्यात आयुर्वेद अग्निहोत्र असे शुद्ध ब्रह्मा देवता जाणावी गायत्री छंदाशी रक्तवर्ण पर्येशी नेत्र पदवत सदृशी विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ कुचकेशी समूह प्रमाण रत्नी दीर्घ जाण ऋग्देव असे रूपधारण मूर्ती द्यावी येणे परी आता वेद सांगेन एका प्रथम चर्चा श्रावका द्वितीय चर्चा श्रावणिका एका जटाशह दोन्ही शाखा पाठक्रम शाखा दोन्ही सातवा दंड म्हणून भेद सप्त निर्गुणी पाच भेद आणि कसती अश्रायणी शंखायणी
शाखला बाष्कला दोन्ही पाचवी मंडकू का म्हणून ऐसे भेद दश श्रीगुरु म्हणती ब्रह्मयाशी. व्यासे सांगितले शिष्याशी ऐशिया ऋग्देवाशी द्वादश वेद विस्तारे या कलियुगा भितरी मनविषयी वेदचारी कीर्ती मिरवा लोकांतरी अध्यापक म्हणून तया द्वादश भेदात एक शाखा असे विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांगे मज नारायण व्यासमुनी. शाखा द्वादश विस्तारोने सांगतल्या संतोषोने पहिलं शिष्याशी ऋग्देवाचे भेद असे सांगितले वेद व्यासे श्रीगुरु म्हणती हर्षे मंदोक्त द्विजाशी यजुर्वेद विस्तार सांगणे का अपार वंशपारायण शिष्यथोर अभ्यास करी परियेसा व्यास म्हणे शिष्याशी एक एक चित्तेशी सांगितो यजुर्वेदाशी उपदेव धनुर्वेद उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाना अधिदैवत विष्णू जाना त्रिपुष्ट छंदाशी तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेना कुश मध्य निर्धारी शूलग्रीवा कपाल जरी कांचनवर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र आदित्य वर्ण पाच अरण्ये दीर्घजान यजुर्वेदा ऐसे ध्यान वंशपायना निर्धारी ऐसिया यजुर्वेदासी असती वेद शायशी म्हणे व्यास शिष्याशी सांगणे एकाची परी प्रथमचरका आहुरका तिसरा नाम कंठा एका प्राच्यकंठा चतुर्थीका कपिलकंठा पाचवी पै सहावी असे आरायणी या सातवी खुने वार्तार्तनिया श्वेतवनाजे जाना आठविया श्वेतंतर नवमी मैत्र्यायणी असे नाम शाखा असे हो दशम तिशी भेद उत्तम असती सात पर्यसा मानवा दुग्भा दोन्ही तिसरा एकया म्हणून वराहा नाम चतुर्पर्णे भेद असे पर्यसा हरिद्रवया जाना पाचवा श्यामा म्हणजे सहावा सातवा श्यामायणीचा जानावा दशम शाखा पर्यसा वाजसने या शाखेशी भेद असती अष्टदशी नामे सांगेना पर्यशी श्रीगुरु म्हणती तयाशी वाजसनेयां नाम एका द्वितीया जबलानिका बहुध्यया नामे तृतीयका चतुर्थकन्व पर्यसा माध्यदिना पाचवेशी शापेया नाम षष्ठेशी स्थापनयनी सप्तमेशी कपाला अष्टमा विख्यात पोंडसा विख्यात आवटिका नामे उन्मत्त परमावटिका परमख्यात एकादश भेट जाना पराशया द्वादशी वैद्यया नामे त्रयोदशी चतुर्दश भेद पुससी वैनय्या म्हणती तया ते ऐधय्या नामे विशेषी जाना शाखा पंचदशी गालवा म्हणजे षोडशी बैजवा नाम सप्तदशी कात्यायणी विशेषी जाना शाखा अष्टदशी वाजसनीय शाखेशी भेद सती अष्टदश तैतिरीय शाखा भेद दोन्ही व्यास सांगे विस्तारोनी औख्या खंडिनी किया म्हणून यासी भेद पाच सती आपसवी असे थोर शाखा असे मनोहर यज्ञादी कर्माचार विज्ञान असे तयात दुसरा जान बौधायणी सत्याष्टादी अघनाशिनी हिरण्यकेशी म्हणून चौथा भेद पर्यसा अवधई म्हणून नाव भेद असे पाचवा अनुक्रमे पढावा म्हणे व्यास शिष्याशी षडंगी असती विशेषे नाम तयाशी सांगेना एके शिष्या व्याकरण कल्पे निरुक्त छंद ज्योतिष या ते उपांगे असत्यानिक आणि त्याशी नामे एक प्रतिपद अनुष्पद देख छंद तिसरा पर्यसा भाषा धर्म पंचम विमासा न्याय सप्तम कर्मसहिता अष्टम उपांगे ही जाणावी परिशिष्टे अष्टाविश असती एका विशेष विस्तार करून परियेस व्यास सांगे शिष्याशी पूर्वी होत्या वेदराशी शिकता अशक्य मानवाशी म्हणून लोकोपकाराशी ऐसा केला विस्तार शाखा वेद येणे परी विस्तार केला प्रकारी जितुके मती उच्चारी तितुके शिको म्हणून येणे परी विस्तारी व्यास सांगे परिकरी वंशपायण अवधारी विनवत असे त्याजवरी
यजुर्वेद विस्तारेशी निरोपिला आम्हाशी शाखाभेद क्रमेशी वेगळाले करुणी संध्या होतो आम्हासी मूळ शाखा कोण कैशी विस्तारोणी प्रीतीशी निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्याशी बरवे पुसिले आम्हाशी या यजुर्वेदाशी मूळ तुम्हा सांगेन मंत्र ब्राह्मण संहिता मिळून पडता मिश्रिता तोची मूळ प्रख्याता यजुर्वेद जाणीजे आणि असे एक खुण संहिता मिळून ब्राह्मण तोची यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पल्लव यज्ञादी कर्म क्रियेशी हे मुळगा परियेशी अभ्यास करी गाणिशेशी म्हणे व्यास शिष्या ते ऐकून व्यासवचन वंश पायण म्हणे कर जोडून यजुर्वेद मूळ विस्तारोन निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्याशी सांगेन एक विस्तारेशी ग्रंथत्रय असती ज्याशी अभ्यास करी म्हणतसे सप्तष्टक संहितेशी एका एकाचे विस्तारेशी सांग्या तुझ भरवशी म्हणे व्यास शिष्या ते प्रथम ईशेत्वा प्रश्नाशी अनुवाक सती चतुर्दशी 8 अधिक 20 50 सती अपहुध्व प्रश्नाशी अनुवाक सती चतुर्दशी 4 अधिक 30 50 तुम्ही जाणाव्या देवशत्वा प्रश्नाशी अनुवाक सती एकादशी 1 अधिक 30 50 सती आददे नामा प्रश्न चतुर्थ षटस्त्व हिषंत अनुवाक विख्यात 50 जाणत यात वेदाधिक 50 वेदासुर नामक प्रश्नाशी अनुवाक सती एकादशी असती 51 50 पंचम प्रश्नात अवधारा सत्वाशीचा इति प्रश्न द्वादश अनुवाक असती पूर्ण 50 असती 51 असती 6व्या प्रश्नाशी पाकयज्ञ नामक प्रश्न त्रयोदशी अनुवाकी संपन्न 50 असती 51 सप्तम प्रश्न विस्तार अनुमत्य परिती प्रश्नाशी अनुवाक जाना 20 द्विचत्वारिशंत 50 असती प्रथम अष्टक येणे परी प्रथम अष्टक परियेशी संख्या सांगेन संहितेशी अनुवाक असती ख्यातीशी एकचिते परियेसा 100 आणि चत्वारी शतवरी अधिक त्यावरी 3 निर्धारी अनुवाक सती परी करी अंतकरणी धरावे 50 असती त्याशी 300 अधिक 42 प्रथम अष्टकी परियेशी म्हणून सांगे व्यास म्हणे द्वितीय अष्टकाचा विचार सांगेन तो परिकर प्रथम प्रश्नाचा नाम थोर वयव्य असे म्हणावे प्रथम प्रश्नाचा विशेष अनुवाक जाना एकादश पंचष्टी असती 50 एकचिते परियसा पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहाण 12 अनुवाक सती जाण 150 आदित्य नामक प्रश्नास अनुवाक जान 14 8 अधिक 500 50 तुम्ही म्हणाव्या पुढील प्रश्न देवा मनुष्य अनुवाक जाना 14 8 अधिक 44 50 तुवा जाणीजे म्हणता जाय महापाप प्रश्न असे विश्वरूप 12 अनुवाक स्वरूप 4 अधिक 7 50 समाधी समिधा नाम प्रश्नास निवृत्ती अनुवाक 12 7 50 असती त्यास एकचिते परियेसा ऐसे द्वितीय अष्टकाशी षड प्रश्न परियेशी 5 अधिक 37 अनुवाक तुम्ही जाणावे अन्नासाची गणना सांगेन तुझा विस्तारोन 3 शतवरी असती जाण 8 अधिक परियसा 3 अष्टक सविस्तार सांगेन तुम्हा परिकर वैशपायन शिष्य थोर गुरुमुखे एकदसे 3 अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापती रकाम अनुवाक त्या 11 द्विचत्वारिशत 50 त्याशी द्वितीय प्रश्नास असे जाण नाम हो वै पवमान 11 अनुवाक जान षट्वारिशत 50 त्याशी द्वितीय प्रश्ना बरवियासी नाम असे अग्ने तेजस्वी अनुवाकासी 11 षट्चत्वारिशत 50 त्याशी चौथा प्रश्न विवाहेत 11 अनुवाक ख्यात षट्चत्वारिशत 50 त्यात एकचिते परियसा पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे मान पूर्णा प्रथम
अनुवाक करा उत्तम षड विशंती 50-83 ऐशी तृतीय षष्टकाशी अनुवाक 55-85 द्विशत अधिक 86 50 अवधारा चौथा अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युजान एकादश अनुवाक खुन षटत्वारी शत 50 प्रश्नास संज्ञा विष्णू क्रमैसी एकादश अनुवाक पर्यशी अष्ट अधिक चत्वारी शतशी 50 त्यात विस्तार तिसरी प्रश्न उत्तम जाना तुम्ही अपात्वा नाम त्रयोदश अनुवाक उत्तम षट स्त्री शत 50-83 प्रश्न चौथा प्रश्न रशमेशी अनुवाक सती द्वादशी सप्ताधिक 383 50 सती तुम्ही जाना नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न होय जाना पंचम एकादश अनुवाक जाना सप्ताधिक 20 50 अश्मतृज प्रन्नास जव अनुवाक पर्यस षटत्वारिशंत 50 त्यात एक चिते पर्यसा प्रश्न 11 विष्णूशी अनुवाकाशी जाना पंचदशी एक निह 40 50 विस्तारे ऐशे चतुर्थ अष्टकाशी सप्त प्रश्न पर्यशी अनुवाक सती 82 द्वितशतावर एक उणा 80 50 पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्रानी जान 50 षष्टी एकावन्न एकादश अनुवाक ख्याती विष्णुमुखा प्रश्नाशी अनुवाक सती द्वादशी चतुष्टी 50-83 श्रीगुरु म्हणजे द्विजाते तिसरा प्रश्न उसन्य यज्ञ अनुवाक द्वादश धराखूण 50 द्वय न्यून 50 सती पर्यसी चौथा प्रश्न देवासुर अनुवाक सती 83 षष्टीत 2 उण्या करा 50 सती पर्यसा यदेखे नामे प्रश्न चतुर्विशंती अनुवाक खुन 2 अधिक षष्टी जाना 50 सती पर्यसा हिरण्यवर्मा षष्ट प्रश्न त्रयोविशंती अनुवाक जान षष्टीमध्ये 6 न्यून 50 सती पर्यसा यो वा आ यथा नामे प्रश्न षडविशंती अनुवाक जान षष्टीमध्ये 2 न्यून 50 सती पर्यसा पंचमाष्टक संहितेशी सप्त प्रश्न पर्यशी अनुवाक 183 20 अधिक विस्तारे त्रीणी अधिक चतुर्शत 50 सती जाना विख्यात मन करुणी सावचित एका म्हणे ते वेळी षष्टाशक संहितेशी प्रथम प्रश्न पर्यशी प्राचीन वंश नाम त्याशी एकादश अनुवाक जाना अधिक 6 सप्तनिशी 50-83 पर्यशी विस्तार करुणी शिष्याशी सांगत असे व्यासदेव यदुभू नाम प्रश्नाशी अनुवाक जाना एकादशी एक उना षष्टीशी 50 सती पर्यशी तिसरा प्रश्न शातवाल एकादशी अनुवाकी माळ 50 षष्टीवरी द्वयस्थूळ तिसरा प्रश्न पर्यशी चौथा प्रश्न यज्ञेन एकादश अनुवाक जाना 50 एक अधिक विशेषत पूर्ण एकचिते पर्यसा इंद्रोक्त नाम प्रश्न एकादश अनुवाक जाना द्विचत्वारिशंत 50 खुन पंचम प्रश्ने पर्यसा सुवर्ण सुवर्गाय नाम प्रश्नाशी अनुवाक सती एकादशी त्रीणी अधिक चत्वारशती 50 सती पर्यसा सावे अष्टके परिपूर्ण त्याशी 6 अधिक सती पूर्ण षष्टी अनुवाक सती जाना त्रयोस्त्रिशदिकशंती 50 सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाक 20 सती खुन दीपक चाक्षत 50 त्यास साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न विशंती अनुवाक जाना 50 परिपूर्ण एकचिते पर्यसा प्रजवत वा नाम प्रश्नाशी अनुवाक 20 पर्यशी तिचत्वारिशत 50 त्याशी श्रीगुरु म्हणती तयाशी बृहस्पती नामक प्रश्न 22 अनुवाक जाना त्रिनयाधिक 50 खुन 50 सती अवधारा प्रश्न असे 5वा जाना गावो वा नामे उत्तम पंचविशंती अनुवाक पूर्ण चतुर्पाशी 50 त्याशी
सप्तमाष्टक संहितेशी अनुवाक असती पर्येशी 187 अनुवाक असती विस्तार 200 अधिकेशी 51 असती 50 सप्तमाष्टक असे सुरशी 1 चित्तेपर्येशी अष्टमाष्टक संहितेशी 648 मुख्य प्रश्न 440 अनुवाक असती विस्तारे द्विगुणे शतशय सहस्रदोन्ही 50 जान म्हणे पठन खरा म्हणून व्यास सांगे शिष्याशी 3 अष्टक ब्रह्मणास असती जे जाना विख्यात सांगेन एकचित म्हणे व्यास शिष्याशी प्रथमाष्टक ब्राह्मणाशी प्रश्न 8 पर्येशी नामे त्याशी 81 एकचिते पर्येसा प्रथम प्रश्न संधन्त्य नाम असे विख्यात अनुवाक 10 विस्तृत अशती दशक मनोहर उदन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक दशक 50 जान वाजपेय अनुसंधान देवासुरा प्रश्न 3 त्याशी दशक अनुवाक जान 5 अधिक 30 दशक जान चौथा उभे नाम प्रश्न 10 अनुवाक मनोहर सवस्वर गणित 6 अधिका याशी जाना तुम्ही दशका 5वा नामे अग्रकृतिका प्रश्न असे अवधारा त्याशी अनुवाक 12 सांगेन 1 दशक 2 अधिक षष्टी विशेष 1 चिते पर्येसा 6वा प्रश्न अनुमत्य अनुवाक 10 व्याख्यात 5 अधिक 7 दशक त्याशी अवधारा सप्तम प्रश्न धरिखून नाम त्या एकदा ब्राह्मण 10 अनुवाक आहेत जान 64 दशक त्याशी 8वा वर्णस्य नाम प्रश्न अनुवाक त्याशी 10 जान 7 अधिक 30 खून दशक त्याशी मनोहर प्रथम अष्टक ब्राह्मणाशी प्रश्न 8 पर्येशी अष्टसप्तमी अनुवाक त्याशी 1 चिते पर्येसा 1 उणे 500 दशक आहे विख्यात वंशपायण एकत गुरुमुखी करुणिया दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाना 11 60 दशक मनोहर प्रजापती कांड दुसरा हा गोड 11 अनुवाक दृढ 73 दशक त्याशी कांड ब्रह्मवादीन 11 अनुवाक जान दशक आहे तो 50 पूर्ण 1 चिते पर्येसा ज्येष्ठो नाम प्रश्न 1 त्याशी अनुवाक 18 वंशपायण शिष्यक गुरुमुखी 11 प्रश्न प्राणो रक्षिती 8 अनुवाक त्याशी ख्याती अंच अधिक 84 दशक तुम्ही ओळखिजे स्वादित्वा नामे षष्टम प्रश्न असे उत्तम अनुवाक सती 20 खून 6 अधिक 80 दशक त्याशी सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक सती 18 6 अधिक 36 दशक त्याशी मनोहर अष्टम प्रश्न पिओ अन्न अनुवाक सती 9 जान अशतीशी 1 उना दशक त्याशी मनोहर द्वितीय अष्टक ब्रह्मणाशी 8 प्रश्न पर्येशी वेद उणे शतक त्याशी अनुवाक सती मनोहर 4 शता उपरी 3 उणे 70 निर्धारी दशक आहेत विस्तारी 1 चिते पर्येसा तृतीय अष्टक ब्राह्मणाशी प्रश्न असती 12 नामे ज्याशी पर्येशी 1 चिते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निन्यपातु 6 अनुवाक विख्यातु 1 अधिक 60 दशक तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक सती 10 जान 85 दशक खून 1 चिते पर्येसा तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अनुवाक सती 11 1 उणे 80 दशक 1 चिते अवधारा चौथा प्रश्न ब्राह्मणेशी अनुवाक 1 पर्येशी 1 उणे 20 दशक त्याशी मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य चतुर्दश अनुवाक विख्यात 1 उणे 30 सदक 1 चिते पर्येसा 6वा प्रश्न अजंती पंचदश अनुवाक ख्याती 7 अधिक 63 दशक ज्याशी जाणावे अशिंद्र सर्वान्यवा नाम प्रश्न चतुर्दश अनुवाक जान 30 अधिक 100 खून दशक त्याशी मनोहर प्रश्न अश्वमेघाशी संग्रहण्य
ख्यातिसी अनुवाक सती त्रयोदशी एकान्य दशक प्रजापतीर काम अश्वमेघ असे उत्तम त्रयोविंशती अनुवाक नेम चारी अधिक अशिद्धी दशक द्याशी सज्ञान म्हणती काठक अनुवाक दहासी एक अधिक एक उणे 50 दशक एक चिते पर्यसा दुसरा लोकोसी पाठक दश अनुवाक सती एक तयामध्ये दोन्ही अधिक 60 दशक व्यास म्हणे शिष्याशी 12 प्रश्न तुभ्याशी अनुवाक नव पर्येशी 6 अधिक 50 दशक त्याशी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणाशी 47 एक शत अनुवाकाशी 700 द्रव्यशीती दशकाशी विस्तार असे पर्यसा 30 अष्टक ब्राह्मणाशी प्रश्न सांगेना पर्येशी 8 अधिक 20 एक चित्ते अवधारा 320 एक अधिक पर्येशी अनुकाक आहे विस्तारेशी परत ब्राह्मणाशी पर्यसा दशक संख्या विस्तार 700 अधिक सहस्र 8 उदर अधिक असती पर्यसा आता सांगेना अरण्य त्याशी असती 10 प्रश्न विस्तार होणे सांगेना एक चित्ते अवधारा अरण्याचा भद्रनाम प्रथम प्रश्न द्वातिशत अनुवाक असे खून 1 शतक 30 जान शतक त्याशी मनोहर स्वाध्याय ब्राह्मणाशी अनुवाक 20 पर्येशी चतुर्विंशती दशक त्याशी एक चित्ते पर्यसा चित्ती म्हणजे प्रश्नाशी अनुवाक जाना 1विंशतीशी 2 अधिक 50 दशक त्याशी विस्तार ऐसा थोर चौथा प्रश्न नामतया मंत्र ब्राह्मण द्विचत्वराशित अनुवाक जाना 62 शतक अजाशी श्रेष्ठ ब्राह्मणा प्रश्नाशी अनुवाक जाना 12 8 अधिक 87 शतक तुम्ही जाणावी पितृभेद असे प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण सप्तविंशती दशक जाना एक चित्ते पर्यसा शिक्षा नामा प्रश्नाशी अनुवाक असते 12 3 अधिक 20 दशक ज्याशी मनोहर ब्रह्मविद्या असे प्रश्न अनुवाक ज्याशी 9 जान दशक 14 असे कुण यास म्हणे शिष्याशी भृगुवे असे प्रश्न अनुवाक त्याशी 10 जान 15 शतक जाना एक चित्ते पर्यसा दशम प्रश्न नारायण अनुवाक 30 असती खूण 100 वेद जाना दशक द्याशी पर्यसा 10 प्रश्न अरण्याशी अनुवाक जाना पर्येशी दोन्ही खूण द्विजताशी असे पर्यसा 500 उपरी 9 500 विस्तारी शतक जाना मनोहरी म्हणे व्यास शिष्या तेसे ग्रंथ तयासी प्रश्न असती 82 9 षष्टी अधिक 100 सहस्राशी अनुवाक जाना मनोहर 50 दशक विस्तार सांगेल तुम्हा प्रकार द्वय द्वयशत 2 सहस्र 2 उणे 50 जाना 2 सहस्र तयशत 7 अधिक उन्नत दशकी जाना विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण ऐशिया यजुर्वेदाशी भेद असती शायशी त्यात एक भेदाशी एवढा असे विस्तार येणे परी व्यासमुनी वंशापायन विस्तारुण सांगता झाला म्हणून श्रीगुरु म्हणते द्विजाशी विस्तार तिसरा शिष्य जैमिनी त्यास सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारोणी निरोपित अवधारा उपवेद गंधर्व अन्न कश्यपाचे असे गोत्र रुद्र देवता परमपवित्र जगती छंद म्हणावा नित्य संग्रवी असे जाना सूची वस्त्र प्रावरणा मनशांत इंद्रिय दमना शमीदंड धरला असे
कांचन नयन सीतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घजान सामवेद रूप असे त्याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कोणा असे शक्ती सकळाशी शिकू म्हणावया एका नारायणा वाचन समस्त भेद तिने कोणी एक शिष्य जैमिनी सांगे तुझ किंचित प्रथम असुरायणीया दुसरे वासुरायणीया वार्तान्यात हरिया म्हणून या तिसरा भेद परियसा प्रांजली असे भेद एक रुज्ञ गवैन्य विधा एक आणि प्राचीन योगशाखा असे सहावा परियसा ज्ञानयोग सप्तम राणा जिनिया असे ज्या नाम त्यासी भेद दश जान आहे ते एका सावचिते राणिया सांख्ययनी तिसरा शाटया म्हणून उद्गल नाम जाणवणी चौथा वेद परियसा खलवला महाखलवला सप्तम नामे लागल गला अष्टभेद कैथुमा गौतमा म्हणे परियसा दशम शाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारोने सांगितले व्यास म्हणे श्रीगुरु म्हणती द्विजाशी पूर्ण सामवेदाशी कोण जाणे क्षितिशे तीन वेदी म्हणविसे म्हणत म्हणून या सूत म्हणे शिष्याशी सांगे व्यास अतिहर्षे अर्थवर्ण वेदासी निरोपिले परियसा अर्थवर्ण वेदासी उपनाम असे परियशी मंत्रशास्त्र निश्चयशी वैतान असे गोत्र आदिदैवत इंद्रत्याशी अनुष्टुप छंदेशी कृष्णचंड कुरेसी कृष्णवर्ण असे जान कामरूपी शूद्रकर्म स्वदार असे ज्याशी नाम विश्वसूजक साध्यकर्म जल मधुनी लागव ऐसे रूप तयशी भेद नाम परियशी सुमती नाम शिष्याशी सांगत असे व्यास पैपला भेद प्रथमा दुसरा भेद दातंत्या नाम प्रांत शुद्ध सूक्ष्म चौथा भेद स्तुता जान अवता नाम असे एका ब्रह्मदा यशदा शाखा सातवा भेद शाखा एका शौनकी म्हणते अष्टम वेददर्शा भेदाशी चरणविद्या नवमीशी पाच कल्पवरीशी सांगणे एका एकचित्ते ऐशी चौघा शिष्यास सांगत असे वेदव्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यबहुत वर्णाश्रम धर्म आचरत होते लोकप्रियसा या कलियुगा भितरी कर्म सांडले द्विजपरी लोपले वेद निर्धारी गुप्त झाले क्षितिशी कर्मभ्रष्ट झाले द्विज म्लेच्छा सांगती वेदबीज सत्व गेले सहज मंदमती झाले जाना पूर्वी होते महत्व ब्राह्मणाशी देवत्व वेद बळे नित्यत्व भुसुर म्हणती त्या काजा पूर्वी राजे याच कारणी पूजा करती विप्रचरणी सर्व देता दक्षिणादाने ते अंगीकार न करती वेद बळे विप्राशी त्रिमूर्ती वश होती त्याशी इंद्रादी सर्वराशी भय होते विप्राचे कामधेनु कल्पतरो विप्रवाक्ये होत थोरो पर्वत करीती तृणाकारो तृणा पर्वत परत्वे विष्णू आपणा परियशी पूजा करी विप्राशी आपले दैवत ध्वनी त्याशी वेद सत्वे करुणिया देवा देवाधीनंजवंत स्व मंत्राधीनाश देवत ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम ऐसा महत्व द्विजाशी पूर्वी होते परियशी वेदमार्ग त्याजून सुरशी अज्ञान मार्गे राहटती हिन याती पुढे एका वेद म्हणती मूर्ख देका त्याच्या पाहू नये मूर्खा ब्रह्म राक्षस होता ती तिने सत्व भंगले हिन यती ते शेविले अध्यापी क्रय करती मुले वेद भ्रष्ट करताती ऐसाचारी वेदाशी शाखा सती परियशी कोणी जाणावे क्षितिशी सकळ गोप्य होऊन गेले चितुरवेदी म्हणविती लोकासवे चर्चा करीती काय जाणती वेदाशी अखिल भेद आहेत जाण अशामध्ये काय लाभ घेऊ नये द्विजक्षोम कोणी केला तुझे बोध जाय म्हणून येथोने आपले आपण स्तुती करीशी जय पत्रे दाखविशी त्रिविक्रमा येतय पाशे पत्र मागते लिहोने आमुचे बोला एकोणे जावे तुम्ही परतोने वाया गर्व भ्रमणे प्राण आपुला देऊ नका ऐसे श्रीगुरु विप्राशी सांगते बुद्धी हिताशी न एकती विप्रदामशी मनाती चर्चा करू चर्चा धरी न करू येथे
हरे दिसेल आम्हा ते सांगती लोक राजयाते महत्व नामुचे उरे केवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र म्हणता निनती आपले हिता त्याशी मृत्यूजवळी आला गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र कामधेनु वेद विवरण एकता साधन होय समाधान श्रोतजना इति श्री गुरु चरित्रामृत चारी वेदाचा मतितार्थ उकलोनी दाविला यथार्थ म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेदविस्तार कथन नाम षष्ठमोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु इतमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।